घरांसाठी म्हणून फसवले, जसे ठाण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये असतील, नाशिकमध्ये असतील, पुण्यामध्ये असतील. ज्या बिल्डरांनी लोकांना फसवून त्यांना घरं दिलेली आहेत, ज्यांना समजलं नाही की आपण अनधिकृत घरामध्ये राहतोय, मला असं वाटतं त्या लोकांना तुम्ही व्यवस्थित संरक्षण देणं गरजेचं आहे. पण इतर अनधिकृत बांधकामं जेवढी असतील तेवढी जमीनदोस्त ही केलीच पाहिजे. लोकसभा निवडणुकीदरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी अनधिकृत बांधकामं पाडलीच पाहिजेत अशी भूमिका घेतली होती. पिंपरी चिंचवडमध्ये 1.25 लाखांहून अधिक अनधिकृत बांधकामं आहेत. ती नियमित व्हावीत अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. महापालिका निवडणुकीत तर हा मुद्दा चांगलाच गाजणार आहे. मनसे मात्र अनधिकृत बांधकामं पाडण्याच्या आपल्या मुद्द्यावर ठाम आहे. ज्याप्रमाणे सरकारने उल्हासनगरसाठी एक वेगळा कायदा बनवला, ठाण्यासाठी काहीतरी वेगळं बनवतायत, मग पिंपरी चिंचवड का बाजूला ठेवलं होतं? त्याला कोणी अडवलं होतं का? आमच्या पक्षाची भूमिका ठीक आहे, अनधिकृत बांधकामांना आम्ही पाठीशी बिलकुल घालणार नाही. बाळा नांदगावकर यांच्या भूमिकेवर विरोधकांनी हल्ला चढवलाय. अर्धा गुंठा 1 गुंठा जी घरं लोकांनी कर्ज काढून किंवा कुठल्या परिस्थितीत बांधलेली आहेत त्यांची जर घरं पाडली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रमाणे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आत्महत्या घडू शकतात. त्यामुळे हा फार ज्वलंत विषय आहे आणि तेवढाच सेन्सिटिव्ह आणि कायदा सुव्यवस्थेचा हा विषय आहे. त्यामुळे ज्यांना या शहराच्या बाबतीत काही माहिती नाहीये तर त्यांनी या प्रश्नामध्ये कृपया अशा प्रकारे बोलू नये अशी आमची शिवसेना म्हणून त्यांना विनंती आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मनसेचा आधार संपत चाललाय. गेल्या वेळी मनसेचे 4 नगरसेवक निवडून आले होते. आता बेकायदा बांधकामांमुळे विरोधातल्या भूमिकेला मनसेला आगामी निवडणूक डोईजड ठरू शकते. कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.